आणि म्हणून आता लोणीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 26 तारखेला त्यांचं चिन्ह आहे शिट्टी. पहिल्यांदाच या ठिकाणी मी विनंती करतो की त्याच्या शिट्टी चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं, अशी प्रथम या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, ही देशाची निवडणूक आहे आणि आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून आपल्याला सगळ्यांना पाहायचंय. आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आणि हा देश महासत्तेकडे आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचंय. आणि राज्यामध्ये तुम्ही बघताय, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते हे काम करणारे नेते म्हणून राज्यामध्ये त्यांची ओळख आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल भाऊ तुम्हाला 100 वेळेस सलाम केला पाहिजे. का सलाम केला पाहिजे? कारण त्यांनी 5 वर्ष ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आता मुंबईमध्ये येऊन तुम्ही बघा, पहिलीची मुंबई राहिली नाही. आता तुम्ही वरळीतून मंत्रालयामध्ये येताना फक्त आणि फक्त 6 मिनिटांमध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी येऊ शकता. त्याचं कारण माननीय फक्त देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहे. अटल सेतू आपण मंत्रालयातून वरळीला पनवेलला जायला 1.5 तास लागत होता, ते अटल सेतू उभा करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छितो, हे काँग्रेसवाले, हे विरोधीवाले सातत्यानं भारताची घटना बदलणार आहेत म्हणून खोटं नाटं सर्व जनतेला भूलथापा त्या ठिकाणी देत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या भारतातली घटना कुणीही बदलू शकणार नाही, असा शब्द, असा विश्वास सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्व समाज बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या 26 तारखेला शिट्टी वाजवून प्रचंड बहुमतानं जानकर साहेबांना विजय करावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद बनसोडे साहेब. यानंतर ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषण शैलीनं व छोट्या छोट्या कवितांनी देशभरातील युवकांना अक्षरशः मोहित केलं आहे, ते देशाचे सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री माननीय नामदार श्री रामदासजी आठवले साहेब यांना विनंती करते, आपल्या खास शैलीत आज इथे मनोगत व्यक्त करावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुद्रा करूं. आज मैं यहाँ नहीं आया हूं किसी को डराने के लिए, आज मैं यहाँ नहीं आया हूं किसी को डराने के लिए, मैं यहाँ आया हूं बंडू जादव को हराने के लिए. माननीय देवेंद्र फडणवीस जी के साथ मैं यहाँ आया हूं आप सभी लोगों को बताने के लिए. देवेंद्र जी और मंच में सभी नेताओं के आशीर्वाद को लेकर मैं आया हूं आप सभी को बताने के लिए. और माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आ रहे हैं महादेव जानकर को जिताने के लिए. आता तुम्ही द्या तुम्ही बंडू जाधवना कट्टी, आता द्या तुम्ही बंडू जाधवना कट्टी आणि निवडून द्या महादेव जानकरांची सिट्टी. या हातामध्ये परभणीची मट्टी, या हातामध्ये परभणी
भारतातलं जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या भारतातली घटना कुणीही बदलू शकणार नाही असा शब्द असा विश्वास सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्व समाज बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या 26 तारखेला शिट्टी वाजवून प्रचंड बहुमतानं जानकर साहेबांना विजय करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद बनसोडे साहेब. यानंतर ज्यांनी आपल्या 40 आणि 10-50 आमदार घेऊन अजितदादा पवार आले आमच्याकडे 40-42 आमदार घेऊन. आमची ताकद मोठी वाढलेली आहे. रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा. महायुतीच्या पाठीशी उभा आहे झेंडा निळा. म्हणून उबाटाच्या आणि काँग्रेसच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा. त्यांच्या पोटामध्ये किती गोळा उठू द्या परंतु आमचा निळा झेंडा महायुती सोबत आहे. काँग्रेसकडे तसा निळा झेंडा नाही पण मध्ये मध्ये निळा झेंडा दिसतोय. कुठला तरी झेंडा आणून ते त्या ठिकाणी फडकवतायत. पण निळा समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. बाबासाहेबांची सगळी स्मारकाची कामं पूर्ण करणारे नरेंद्र मोदीजी लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 41 कोटीचं घर विकत घेतलं. त्याचं स्मारक बनवलं. नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी होते. मुंबईमध्ये बाबासाहेबांचं हिंदू मिलवर प्रचंड अशा पद्धतीचं मोठं स्मारक उभं राहतंय. 26 अलीपूर रोडचं स्मारक असेल, डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल, महूचं जन्मस्थळी असेल, सगळ्या ठिकाणची कामं पूर्ण झालेली आहेत. काँग्रेसला विचारतो मी तुमच्या काळामध्ये काय करत होता आपण. त्यामुळं दलित जनतेला माझं आव्हान आहे, बौद्ध जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय. लोकशाही धोक्यात आहे अशा पद्धतीची अफवा उठवली जाते. पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही. या ठिकाणची इंडी आघाडी धोक्यात आहे. आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही. पण महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत. महादेव जानकर चांगले हुशार आहेत, ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे महादेव जानकर आहेत फारच हट्टी. महादेव जानकर तिकीट मागण्यामध्ये आहेत फारच हट्टी. म्हणून या ठिकाणी वाजत आहे त्यांची शिट्टी. त्यामुळे महादेव जानकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. महायुतीमध्ये ते आमचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. धनगर समाजाबरोबर सगळ्या बहुजन समाजाला न्याय देणारे ते नेते आहेत. आणि अशा नेत्याला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यामुळं महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मनी. महादेव जानकर यांचं नाव आहे ज्यांच्या मनी. त्या मतदारसंघाचं नाव आहे परभणी. त्या परभणीमध्ये महादेव जानकर बाहेरचे नाहीत. महाराष्ट्राचा तो नेता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा तो अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळं महादेव जानकर यांना निवडून द्यावं. या ठिकाणी मंचगाववर भागवत कराडजी आहेत. या ठिकाणी संजय बनसोडे आहेत, अतुल सावेजी आहेत, आमचे लोणीकरजी आहेत. अशा अनेक मान्यवर या ठिकाणी मंचगावर उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं महादेव जानकर यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते शिवसेनेचे माजी खासदार सुरेशजी जाधव. एकच मिनिट वेळ आहे. सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या उद्याचे खासदार निवडणारे माझे 72 मर्दमावळे आणि मित्रांनो, मी आदरणीय त्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना परत पंतप्रधान करण्यासाठी या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढणारी सगळी शिवसेना पूर्ण आदरणीय खासदार साहेबांच्या
पाठीमाग आहे, आम्ही ताकदीने काम करू एवढा शब्द देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आज आपण ज्यांना मोदीजींना साथ सोबत देण्यासाठी आपलं अमूल्य मत देऊन पाठवणार आहोत ते 17 परभणी लोकसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार श्री महादेवजी जानकर. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, संत बसवेश्वर, संत भगवान बाबा, संत सेवालाल, संत ज्ञानेश्वर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे तमाम जनता आज मला साथ देत आहे. आज मोदी साहेबांच्या माध्यमातून हा परभणी जिल्हा हा मागासवर्गीय जिल्हा आहे. परभणीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी या देशाची शक्ती आपल्याला मतदान करणं मागण्यासाठी आलेली आहे. मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो. अजित दादांचं अभिनंदन करतो की ह्या वाघांनी मला तिकीट देऊन महायुतीचा उमेदवार केला. या परभणीला विकासाची गंगा घेऊन मोदी साहेब आज परभणीला आले. मोदी साहेबांना माझे एवढीच विनंती आहे की मोदी साहेब, माझा परभणी मतदारसंघ मागासलेला आहे. धूलयुक्त माझा मतदारसंघ आहे. शेतकऱ्याच्या बद्दल, कृषी सिंचनाच्या बाबत, इलेक्ट्रिसिटीच्या बाबत, MIDCच्या बाबत आमच्या तरुणांना काम पाहिजे. म्हणून तुमची मला साथ पाहिजे. काय विकास करणार आहे? तिथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी इंडस्ट्रियल क्लस्टर आणणार आहे मी. कॉटनचा हब आहे, टेक्सटाईल पार्क परभणीला आणण्याचा प्रयत्न करीन. 7000 एकर जमीन कृषी विद्यापीठाची आहे. तिला सिंचन केल्यानंतर, इरिगेटेड केल्यानंतर फीड आणि सीड
एक्सलंट सीड आणि फीड मी शेतकऱ्याला द्यायची भूमिका करेन. मला परभणीत मेडिकल हब आणायचा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल हब आणायचा आहे, एज्युकेशन हब आणायचा आहे. या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहे पण मेडिकल कॉलेजला बिल्डिंग नाही. या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाला मत म्हणून आम्ही उभा राहिलो नाही तुमच्या दारात. विकासाला मतदान पाहिजे. मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. कुणीही त्यात हे करू शकणार नाहीत. परभणीकरांना मी विनंती करीन की संधी तुम्ही मला द्या. संधी दिल्यानंतर आपल्या भागातली बेरोजगारी मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं सिंचन मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि टेक्स्टाईल पार्क करण्यासाठी तुम्हाला मला आशीर्वाद तुमचे पाहिजेत. माझं चिन्ह शिट्टी आहे. मी एनडीएतला घटक पक्ष आहे. एनडीएतला घटक पक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय बांधवांनो. म्हणून माझ्या तमाम जनतेला, सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, ही संधी द्या. मला घर नाही, दार नाही, कुठं टक्केवारी खाणार नाही. तुमच्या विकासासाठी झपाटून घेण्याचं काम करीन एवढंच मी सांगू शकतो. मी कुणावर टीका करणार नाही. चौघांच्या हाताला धरीन. मोदी साहेबाला विनंती करीन, राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करीन आणि सर्वात जास्त परभणीला फंड आणीन. मोदी साहेबांनी जसा वाराणसीचा विकास केलाय तसा मी माझ्या परभणीचा विकास करणार आहे. परभणीचा विकास करणार आहे. आणि बांधवांनो, मी परभणीकर होणार आहे. परभणीत राहणार आहे. परभणीकर राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे रामप्रसाद बोर्डीकर असतील, राहुल लोणीकर असतील, आमचे राजेश विटेकर असतील किंवा डॉक्टर खटिंग असतील, यांनी मागणी केली. परंतु बांधवांनो, मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या साक्षीने सांगू इच्छितो, तुम्हाला मोकळ्या हातात ठेवणार नाही. तुमचं बी लग्न लावण्यासाठी मी फडणवीसांचं पाय धरीन. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका बांधवांनो. अरे बांधवांनो, मी एक जागा घेतलेली आहे फक्त. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, देशाचा विकास करण्यासाठी मोदीचं अस्त्र आहे. आणि मोदी साहेब आज तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रभावती नगरीला येतात. प्रभावती नगरीला आजपर्यंत फडणवीस साहेब या जिल्ह्यात पंतप्रधान कोण आले नाहीत. पहिला पंतप्रधान येणारा नरेंद्र मोदी हे परभणीचे आहे. आमची मागणी काय? आमची मागणी काय? आमच्या तरुणांना काम द्या. परभणीतली लोक पुण्याला कामाला जातात, मुंबईला जातात, नाशिकला जातात. कालच मला कळालं, आमच्या गुट्टे साहेबांनी सांगितलं की 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत. 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत. म्हणून माझी विनंती आहे, आमची माणसं बाहेरच्या जिल्ह्यात कामाला जाता कामा नयेत. परभणीतच राहिली पाहिजेत. आमचं कृषी विद्यापीठ आहे. 7000 हेक्टर लँड आहे त्याची. त्याला सिंचन जर दिलं तर आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला आम्ही बियाणं फुकट देऊ शकतो. एवढा क्लस्टर हाऊस उभा करू शकतो. म्हणून मला इंटरेस्ट आहे. पाणी प्यायला नाही. परभणीला 15 दिवसातून पाणी येते. 15 दिवसातून पाणी येते. माझ्या जिल्ह्यात 5 नद्या आहेत. एलदरी सारखं धरण आहे. जर त्याचं खोलीकरण नीट केलं, पाण्याचं नियोजन नीट केलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त सुपीक जमीन कुठं आहे? त्याचं नाव परभणी जिल्ह्यात आहे. परभणी जिल्हा आहे. म्हणून त्या काळ्या माईला जर हिरवा शालू आम्ही दिला तर आमचा शेतकरी देखील सदन आणि संपन्न होईल. पूर्णा जंक्शन आहे, परतूर रेल्वे स्टेशन आहे,
परभणी रेल्वे स्टेशन आहे, ह्याचं जर जाळं निर्माण केलं तर आमच्या शेतकऱ्याचा माल आम्ही एक्सपोर्ट करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इंडस्ट्री स्टार MIDC मला फक्त संधी तुम्ही द्या. मोदी साहेबांच्या पाया पडीन मी, एकनाथ शिंदेच्या पाया पडीन, देवेंद्र फडणवीसच्या पाया पडीन, अजित पवारांच्या पाया पडीन, पण तुमचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. आई शपथ सांगतो, मी कुणाची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही. आणि त्या मंदिराला देखील सांगतो, जन हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो. तुम्ही काळजी करू नका. माझं नाव महादेव जानकर आहे, मी त्यागी आहे, भोगी नाही, हे लक्षात ठेवा बांधवांनो. ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, गांधीनगरचा विकास झालाय, आमच्या देवेंद्र फडणवीसने नितीन गडकरीनं नागपूरचा विकास केलाय, त्याच धर्तीचा पैसा मी परभणीत आणणार आहे, त्याच धर्तीचा परभणीला. म्हणून तुम्हीच माझे आईबाप आहात, तुम्हीच माझी जनता आहात, मला कोणीही नाही आहे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, दिल्लीला मला पाठवा. मोदी साहेबांना विनंती करेन, ती चावी मी घेईन आणि मोदी साहेब मला नाही म्हणणार नाहीत. आज मला उमेदवारी दिली, माझा पक्ष छोटा असताना मोदी साहेबांनी उमेदवारी दिली, अमित शहाने दिली, देवेंद्र फडणवीसने दिली, एकनाथ शिंदेने दिली, अजितदादांनी दिली. एवढ्या मोठ्याचा आशीर्वाद असल्यानंतर मी का हरणार आहे? आठवले साहेब, तुमचाही पक्ष माझ्यावर आहे, मला आशीर्वाद देण्यासाठी आला. राज ठाकरे देखील माझ्यावर आहेत, राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. कवाडे सर आमच्यावर आहेत, सदाभाऊ खोत आमच्यावर आहेत, साऱ्या महायुतीचा आम्ही आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्याबद्दल सांगितलेलं फरक आहे, अरे आम्ही कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो. आणि साहेब, जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत, तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात नाही आले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विश्वगुरु बनणारे मोदी साहेब या देशात $5 ट्रिलियन इकॉनॉमिक डेव्हलप करणार आहेत. मी त्यातला अर्धा% जरी मोदी साहेबाला विनंती केली तर माझा परभणी सुजलाम आणि सुफलाम होणार आहे, इंडस्ट्रियलिस्ट होणार आहे. आणि मी सांगूच तुम्हाला शब्द देतो, मोदी साहेब मला माझा शब्द पाळणार नाहीत, पाळणार आहेत, डेफिनेटली पाळतील. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझं चिन्ह शिट्टी आहे, 5 नंबरला शिट्टी आहे, शिट्टीच्या बटन दाबून मला विजयी करावं. या भारताचे विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब येणार आहेत, आमचे मंडळी आहेत, मला सर्व समाज साथ देत आहे. 2600 गावापैकी जवळजवळ 2200 गावं, 2600 गावापैकी 2200 गावं पुरं केलेत. सकाळी पहाटे 5 पासून रात्री 2 वाजेपर्यंत फिरतोय. असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून तिथलाच प्रवास चालू करतोय बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या साऱ्या मित्र पक्षांना विनंती आहे, रागाला कुणा येऊ नका. मी फकीर माणूस आहे, एखाद्याला कुठं स्टेजवर मिळालं नसाल, एखादी गाडी मिळाली नसाल तर मी माफी मागतो. तुम्ही आमच्या नेत्यांना, बोर्डीकर असतील, लोणीकर असतील, विटेकर असतील, गुट्टे असतील किंवा बाबाजाने असतील, या कुणावर रागाला येऊ नका. तो सारा राग माझ्यावर काढा. मी 4 जूनला तुमचं उत्तर देण्यासाठी सक्षम असेल. 4 तारखेचा गुलाल घेऊन शपथविधीच्या अगोदर पुन्हा ह्या गावाचा दौरा करीन आणि ज्या ज्या गावातल्या समस्या आहेत मी देशाच्या प्रधानमंत्र्याच्या तिथं मांडण्याची मला संधी द्या, ती करून आपला विकास करण्यासाठी मी कराल. मी एक विजनरी माणूस आहे, विजनरी आहे. डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून आम्ही हे करतोय. जे ओटात आहे ते पोटात आहे, पोटात आहे ते ओटात आहे. आम्ही खरं बोलत नाही, बरं बोलण्याची भूमिका करतो. म्हणून स्वागत है भाई, स्वागत है मोदी जी का, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत मोदी 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 मोदी
जय श्री राम भाई, जय श्री राम। मोदी जी को जय श्री राम। स्वागत है भाई, स्वागत है। मोदी जी का स्वागत है। मोदी मोदी, आजु सफल तपु तीरथ त्यागू, आजु सफल जप योग बिरागू, सफल सकल शुभ साधन साजू, राम तुम ही अवलंबो। सारे तीर्थ त्याग, योग, वैराग्य सब सफल हुए। आज हमने श्री राम के साक्षात दर्शन किए हैं। ठीक इसी तरह के भाव आज हम सबके मन में है। आज हम माँ भारती के लाल माननीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी को देखने सुनने आप सब आए हैं। मानो हमारी वर्षों की मुराद पूरी होने जा रही है। स्वागत है, स्वागत है, मोदी जी का स्वागत है। माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत करेंगे और वारकरों की सांप्रदाय की पारंपरिक उपकरण देके मोदी जी का स्वागत ये करे। स्वागत है भाई, स्वागत है। मोदी जी का स्वागत है। माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत। विनती करती हूँ कि आप माननीय आमदार श्री मेघना दीदी बोर्डीकर और महिला प्रातिनिधिक रूप में यहाँ वो अपने संघ परभणी के गौरवशाली संत परंपरा एवं आध्यात्मिक ख्याति को अधोरेखित करती सुंदर प्रतिमा मोदी जी को भेंट करेंगी। परभणी की संतों की भूमि है और आध्यात्मिक चेतना का केंद्र है। स्वागत है भाई, स्वागत है। मोदी जी का स्वागत है। यानंतर श्रोते हो, यानंतर ज्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात मोठमोठे राजकीय भूकंप घडतात, ज्यांच्या एका निर्देशाने मोठमोठी सुनामी शांत होते, ज्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्राच्या माय भगिनी आपल्या सुरक्षिततेबाबत निश्चिंत होतात, महाराष्ट्राचे शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब सर्वांच्या अहर्निशी सेवेत रममाण होतात, ते या महाराष्ट्र भूमीचे गौरवशाली सुपुत्र, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आज आपल्या समोर हितगुज करणार आहेत। देवेंद्रजी फडणवीस। भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या ठिकाणी उपस्थित झालेले भारतातच नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते माननीय मोदीजींचं परभणीमध्ये स्वागत करतो। मंचावर उपस्थित असलेले रामदास आठवलेजी, भागवत कराडजी, अतुल सावेजी, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महादेवराव जानकरजी, संजय बनसोडेजी, बबनराव लोणीकरजी, मेघनाताई बोर्डीकरजी, रत्नाकर गुट्टेजी, राजेश विटेकरजी, बाबाजानी दुर्राणी, विक्रम काळेजी, या ठिकाणी उपस्थित संजय केणेकर, मोहन फळ, रामप्रसादजी बोर्डीकर, मधुसूदन केंद्रे, सुरेशजी जाधव, संतोषजी मुरकुटे, राजेशजी देशमुख, राहुलजी लोणीकर, विद्याताई चौधरी, मीनाताई परतानी, प्रियंकाताई खडके, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजपर्यंत आपण म्हणायचो जगात जर्मनी आणि भारतात परभणी, पण आता एक लक्षात ठेवा, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पुढच्या 5 वर्षात भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय। त्यामुळे आता परभणी मागे राहू शकत नाही। बंधू भगिनींनो, या जानकर दिलेले आहेत
अरे मोदीजी पण फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत. आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही. बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. करोडो लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं. गरीब असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, एससी असतील, एसटी असतील, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोदीजींनी या ठिकाणी परिवर्तन केलं. आणि आज आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निम्न दुधना प्रकल्प असेल, आपण त्याला 3070 कोटी रुपये दिले. येलदरी प्रकल्पाला पैसे दिले आणि आता परभणीला समृद्धी महामार्गाने मुंबईला देखील आपण जोडणार आहोत. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामं या ठिकाणी आपण सुरू केली आहेत. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आपल्याला सगळ्यांना माननीय मोदीजींना ऐकायचं आहे. पण एवढंच सांगतो, जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे. कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही. जानकरांना निवडून दिलं की महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल. त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये. अरे मागच्या खासदाराने केवळ बोलवचन दिले पण त्या ठिकाणी विकास केला नाही. आता या ठिकाणी जानकर सारखा व्यक्ती येतोय आणि मला विश्वास आहे जानकर साहेब हे जमिनीवरचे आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत. तुमच्यापर्यंत तुमचा विकास जानकर साहेब पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका. वरती मोदी साहेबांचा विचार करा, इकडे जानकर साहेबांचा विचार करा. आणि लक्षात ठेवा, जानकर साहेबांचं चिन्ह आहे शिट्टी. शिट्टीची बटन दाबली शिट्टीची बटन दाबली, वोट मोदी साहेबांना मिळतं. शिट्टीची बटन दाबली, कोणाला वोट मिळतं? कोणाला वोट मिळतं? भारत माता की, भारत माता की. परभणीकरांना माझा राम राम. संत जनाबाईच्या या नगरीला आणि देवी प्रभावतीच्या नगरीला माझे कोटी कोटी वंदन. परभणी की धरती से मैं छत्रपति शिवाजी महाराज, बाबा साहब आंबेडकर, राजर्षि साहू जी महाराज के चरणों में प्रणाम करता हूं. इस धरती पर साईं बाबा जैसे अनेक संतों के चरण पड़े.
इसलिए परभणी का आशीर्वाद ईश्वरीय आशीर्वाद से कम नहीं है। कल पहले चरण के मतदान के उत्साहजनक रुझानों के बाद अब परभणी का ये प्रेम बता रहा है, इतनी विशाल जनसंख्या और इतनी बड़ी तादाद में माताएं बहनें, और मैं देख रहा हूं ये हमारा पंडाल छोटा पड़ गया, पीछे बहुत लोग इस कड़ी धूप में तप रहे हैं। ये हमारी जगह छोटी पड़ गई, आपको धूप में तपना पड़ रहा है, मैं आप सबकी क्षमा चाहता हूं, लेकिन जो धूप में तप रहे हैं उनको मैं विश्वास दिलाता हूं कि आपकी ये तपस्या मैं बेकार नहीं जाने दूंगा। लौट आऊंगा। ये जो चारों तरफ एक ही स्वर गूंज रहा है, एक ही आवाज आ रही है, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। साथियों, 2024 का ये चुनाव केवल सरकार बनाने के लिए नहीं हो रहा। इस चुनाव का लक्ष्य है भारत को विकसित बनाना, भारत को आत्मनिर्भर बनाना। इसलिए 2024 के चुनाव के मुद्दे सामान्य मुद्दे नहीं है, हर मुद्दा महत्वपूर्ण है, हर कदम महत्वपूर्ण है, हर संकल्प महत्वपूर्ण है। और इसलिए ये पहला चुनाव है जिसमें भारत को दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने के लिए ये चुनाव है। ये चुनाव है जिसमें हमने पिछले टर्म में चंद्रयान की सफलता को देखा है। ये इस चुनाव के बाद 140 करोड़ देशवासी गगनयान की सफलता भी देखेंगे। ये पहला चुनाव है जब सेना के हथियारों से लेकर कोरोना की वैक्सीन तक लोग आत्मनिर्भर भारत की सफलता की हर कोने में चर्चा कर रहे हैं। सिर्फ 10 वर्ष में देश ने विकास की एक लंबी दूरी तय कर ली है। 2014 में जब मैं पहली बार लोकसभा का चुनाव लड़ रहा था, उस समय चुनाव में क्या बातें होती थी, अखबार किन बातों से छाए रहते थे, टीवी पर किन बातों की चर्चा होती थी, तब बात होती थी आतंकी हमलों का डर, आए दिन बम धमाकों की खबरें,
और हमारे वीर जवानों की शहादत की पीड़ा यही छाया रहता था। 5 साल बाद, याद करिए साथियों, 5 साल बाद 2019 में चर्चा सीमा पार से होने वाले हमलों की बंद हो गई और चर्चा क्या होने लगी? सर्जिकल स्ट्राइक। ये तो मोदी है, घर में घुस के मारता है। ये चर्चा होने लगी कि नहीं होने लगी? शौर्य की ये धरती महाराष्ट्र भी सर्जिकल स्ट्राइक की बात सुनकर गर्व से भर गई थी। आप मुझे बताइए, हिंदुस्तान का कोई ऐसा नागरिक होगा जिसको गर्व न हुआ हो? कोई नागरिक होगा जिसको गर्व न हुआ हो? गर्व हुआ कि नहीं हुआ? हर किसी को गर्व हुआ कि नहीं हुआ? साथियों, एनडीए सरकार सबका साथ, सबका विकास के मंत्र पर काम करती है। कोई भी जाति हो, कोई भी पंथ हो, हमारी सरकार सबके लिए काम करती है। यहां परभणी में बिना भेदभाव करीब 40,000 गरीबों को पक्के घर दिए गए हैं। और मैं आपको एक काम बताता हूं, करोगे? पक्का करोगे? देखिए, ये जो जिनको घर मिले है कौन? या तो ओबीसी समाज के लोग हैं, या तो दलित समाज के लोग हैं, या तो आदिवासी समाज के लोग हैं। यही लोग थे, वो वंचित रह गए थे। और मैंने इतना सारा किया है, लेकिन अभी जब आप लोगों के घर जाएंगे, गांव में जाएंगे, और कहीं कोई इक्का दुक्का जिसको अभी घर मिलना बाकी हो, कोई इक्का दुक्का जिसको गैस का कनेक्शन मिलना बाकी हो, नल से जल मिलना बाकी हो, तो मेरी तरफ से उनको बता देना कि मोदी की गारंटी है, तीसरे टर्म में आपका काम भी हो जाएगा। ये बताओगे? मेरी तरफ से गारंटी दोगे? आप ही मेरी गारंटी हो, करोगे ना? मेरे लिए तो आप ही मोदी हो। तो घर घर जाके बताओगे ना? देखिए, आज परभणी के 12 लाख से ज्यादा गरीबों को बिना भेदभाव मुफ्त राशन मिल रहा है, ताकि गरीब के घर का चूल्हा जलता रहे, बच्चे भूखे पेट सो न जाएं, मां की आंख से आंसू न बहे। इसलिए मोदी 12 लाख परिवारों को यहीं पर मुफ्त राशन दे रहा है, आने वाले 5 साल भी देता रहेगा। आज परभणी में 17 जन औषधि केंद्रों में बिना भेदभाव सभी को 80% डिस्काउंट, 80% छूट पर दवा मिल रही है। यहां बिना भेदभाव 1.25 लाख से ज्यादा महिलाओं को उज्ज्वला गैस कनेक्शन दिया गया है। परभणी में आज 75% से ज्यादा घरों में नल से जल आने लगा है। इतना ही नहीं, एनडीए सरकार ने परभणी के
9 लाख से ज्यादा पशुओं को मुफ्त टीका भी लगाया है। कोई भी सरकार ऐसे तभी काम करती है जब वो गरीबों के प्रति संवेदनशील हो, सबकी चिंता करती हो। मैंने गरीबी की जिंदगी को जी है। मैं भी आप ही की तरह पिछड़े परिवार में से आ रहा हूं, इसलिए गरीब का दुख भली भांति समझता हूं और इसलिए मैंने तय किया जो मैंने सहा वो देश के किसी गरीब को नहीं सहना पड़े। और इसीलिए दिन रात मेहनत कर रहा हूं। भाई और बहनों, मराठावाड़ का ये पूरा क्षेत्र खेती किसानी वाला है। यहां का ब्लैक कॉटन, सोयाबीन, ज्वार बाजरा आपकी कमाई का बड़ा साधन है, लेकिन इस उपज को लेकर कांग्रेस और इंडी अघाड़ी वालों ने कभी आपकी परेशानी नहीं समझी। इस क्षेत्र में सबसे बड़ी चुनौती है सिंचाई की। एनडीए की पिछली सरकार में जहां जलयुक्त शिवार योजना शुरू हुई थी, मराठवाड़ वोटर ग्रिड योजना शुरू हुई थी, लेकिन इंडी अघाड़ी वालों को आपसे इतनी दुश्मनी है कि इन दोनों योजनाओं को रोक दिया। अब भाई एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी और अजित पवार जी की टीम इस क्षेत्र में सिंचाई परियोजनाओं को तेजी से पूरा करवा रही है। परभणी के सेलू तालुका में लोअर दूधना प्रोजेक्ट पूरा हो गया है। साथियों, यहां के किसानों की एक बड़ी चुनौती मौसम की मार भी रही है। पहले की सरकारों के समय किसानों को फसल बीमा की रकम मिलना असंभव था, लेकिन एनडीए सरकार ने सिर्फ एक जिले परभणी में ही किसानों को फसल बीमा के 1,500 करोड़ रुपए दिए हैं। हमारी सरकार जो ऑयल सीड मिशन शुरू करने जा रही है, उससे यहां सोयाबीन की खेती करने वाले किसानों को बहुत लाभ होगा। परभणी अब देश के खाद्य तेल में आत्मनिर्भर भारत बनाने में बहुत बड़ी मदद करेगा। परभणी के लाखों किसानों को भाजपा सरकार ने पीएम किसान सम्मान निधि के 850 करोड़ रुपए भी दिए हैं, और जो राज्य सरकार दे रही है वो अलग। अमरावती में बनने वाले टेक्सटाइल पार्क का भी यहां के कॉटन उत्पादक किसानों को बहुत फायदा होगा। साथियों, मोटे अनाज श्री अन्न को पौष्टिक तत्वों को ध्यान में रखकर हमारी सरकार बड़े पैमाने पर श्री अन्न को बढ़ावा दे रही है। सुपर फूड है, हम दुनिया में पहुंचा रहे हैं। आपके यहां का ज्वार बाजरा केवल महाराष्ट्र और देश को ही नहीं बल्कि पूरी दुनिया को पौष्टिक लाभ देगा। साथियों, मोदी के लिए आपके सपने ही मेरे संकल्प है। इसलिए हम समस्याओं के समाधान के लिए ठोस काम करते हैं, ठोस काम में भरोसा करते हैं और ठोस काम को पूरा करने के लिए मेहनत करते हैं। हमारा मराठावाड़ खुद इसका सबसे बड़ा उदाहरण है। हमने क्षेत्र के लिए आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर फोकस किया,
परभणी में 5 अमृत स्टेशनों का विकास हो, मड़माण नांदेड़ रेल लाइन के परभणी सेक्शन का दोहरीकरण और इलेक्ट्रिफिकेशन हो, बाला साहब ठाकरे समृद्धि महामार्ग हो, या फिर शक्तिपीठ एक्सप्रेस वे हो, ये इंफ्रास्ट्रक्चर आज परभणी और मराठवाड़ की तस्वीर बदल रहे हैं। जालना में 250 एकड़ के ड्राई पोर्ट का निर्माण भी हो रहा है। इससे भी इस पूरे क्षेत्र के किसानों को लाभ होगा। साथियों, एनडीए सरकार के अगले 5 वर्षों के लिए हमारी पार्टी ने अपना संकल्प पत्र जारी किया है। ये संकल्प पत्र मोदी का गारंटी कार्ड है। अगले 5 वर्षों के लिए मोदी की गारंटी है कि हम देश में गरीबों के लिए 3 करोड़ नए घर बनाएंगे। अगले 5 वर्ष के लिए अब हम देखते हैं कि आजकल हर परिवार में बुजुर्ग माता पिता, दादा दादी, चाचा चाची, नाना नानी हर परिवार में होते ही है, क्योंकि अब आयु लंबी हो रही है। और जो बेटा कमाता है या बेटी कमाती है, उसके लिए अपने बुजुर्ग मां बाप को संभालना कोई मुश्किल काम नहीं होता है, कर लेते हैं। लेकिन अगर कोई बीमारी आ गई तो फिर परिवार में सबके लिए दिक्कत होती है कि अब पैसा बुजुर्गों के लिए कितना खर्चा करें, बच्चों के लिए खर्चा कितना करें। एक प्रकार से उसके सारे सपने भूल जाते हैं। और इसलिए मोदी ने तय किया कि मेरे सभी परिवार के जो लोग रोजी रोटी कमाने के लिए मेहनत करते हैं, उनका बोझ मैं कैसे कम करूं। और इसलिए हमने 70 साल की ऊपर के जितने भी बुजुर्ग हमारे देश में हैं, 70 साल की उम्र के हर बुजुर्ग माता पिता को उनकी बीमारी में अब इलाज का काम जिम्मेवारी मोदी का रहेगा, आपके इस बेटे की रहेगी। 70 साल से ऊपर के हर किसी को आयुष्मान योजना का लाभ मिलेगा। हम मुद्रा योजना के तहत अब युवाओं को 20 लाख रुपए तक की मदद देंगे। एनडीए सरकार अगले 5 वर्षों में 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने के लिए काम करेगी। और इन सारे प्रयासों को हमारी जो महाराष्ट्र की त्रिपुटी है, शिंदे जी, फडणवीस जी, अजित पवार जी, उनकी सरकार और तेजी से आगे बढ़ाएगी। साथियों, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र के बीच आपको इंडी अघाड़ी से बहुत सतर्क रहना है। कांग्रेस एक ऐसी बेल है जिसकी अपनी न कोई जड़ है न जमीन है, और इसे जो सहारा देता है ये उसे ही सुखा देती है। आजादी के समय कांग्रेस ने देश का विभाजन करवा दिया। आजादी के बाद कश्मीर की समस्या खड़ी कर दी। कांग्रेस ने 370 के बहाने बाबा साहब का संविधान कश्मीर में लागू नहीं होने दिया। वहां के दलितों को इतने सालों तक अधिकार ही नहीं मिलने दिए। महाराष्ट्र में इंडी अघाड़ी वालों ने जब तक सरकार चलाई, इन्होंने ये लगने ही नहीं दिया कि निजामों का कब्जा चला गया है। रजाकारों की मानसिकता यहां हावी थी। इन लोगों ने
महाराष्ट्र और मराठवाड़ का विकास तो नहीं होने दिया, लेकिन कांग्रेस और नकली शिवसेना की पिछली सरकार याकूब मेनन की कब्र संवारने में व्यस्त थी। अब बताइए, उनके लिए प्रायोरिटी थी याकूब मेनन की कब्र। भाई और बहनों, श्री महाराज पाचलेगांवकर जैसे संतों की धरती है, जिन्होंने सन्यासी होकर भी निजामों के विरुद्ध में संघर्ष का नेतृत्व किया था। परभणी हमारे बाला साहब ठाकरे से प्रेरणा लेने वाली धरती है। मैं आपसे पूछना चाहता हूं, रजाकारों की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए? क्या मिलना चाहिए? क्या पालघर के साधुओं की हत्या का मजाक उड़ाने वालों को महाराष्ट्र में कोई ठिकाना मिलना चाहिए? क्या साथियों, कांग्रेस और उसके दोस्तों को भारत की हर विरासत से चीड़ है। कांग्रेसी सरकारें तो आजादी के बाद भी सेनाओं में अंग्रेजी निशानों को ढो रही थी। हमारी नौसेना के झंडे पर अब तक अंग्रेजों का प्रतीक चिन्ह था, हमने उसे हटाया। इतना ही नहीं, हमने नौसेना के झंडे पर छत्रपति शिवाजी महाराज का निशान लगाकर नेवी को नई पहचान दी है। नेवी के अधिकारी जो एपोलेट पहनते हैं, उसमें भी अब छत्रपति शिवाजी महाराज की विरासत की झलक दिखती है। कुछ महीने पहले ही हमने नौसेना दिवस मनाने की परंपरा को भी बदला। पहले नौसेना दिवस दिल्ली में हुआ करता था, हमने नौसेना दिवस पर सिंधु दुर्ग के किले में भव्य आयोजन करके छत्रपति शिवाजी महाराज को श्रद्धांजलि भी दी और उनके संकल्पों को आगे बढ़ाने का व्रत भी लिया। लेकिन जब हम छत्रपति शिवाजी के सम्मान में कुछ करते हैं तो ये लोग उसका भी विरोध करते हैं। साथियों, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र के संकल्पों के लिए महाराष्ट्र के हर सीट पर एनडीए गठबंधन को आपका आशीर्वाद चाहिए। मैं आपके आशीर्वाद मांगने के लिए आया हूं। आने वाली 26 अप्रैल को आपको परभणी लोकसभा से एनडीए के उम्मीदवार माजल लान भाऊ, महादेव जानकर, उनको विजयी बनाना है। और ये है वो पार्लियामेंट में आकर के लेकिन इसके लिए आपको मेरा एक काम करना पड़ेगा। ये माजल लान भाऊ विजयी होकर के आए, इसके लिए आपको एक काम करना होगा। करेंगे? एक तो घर घर जाना है, जाएंगे? ज्यादा से ज्यादा मतदान कराएंगे, कितनी ही गर्मी क्यों न हो, ज्यादा मतदान कराएंगे। पहले मतदान फिर जलपान, ये पक्का करेंगे। सुबह सुबह मतदान कराएंगे। दूसरा काम, हमें पोलिंग बूथ जीतना है। हर पोलिंग बूथ जीतेंगे, हर पोलिंग बूथ जीतेंगे। हर पोलिंग बूथ को जीतने के लिए अगड़े हो पिछड़े,
सबके दिल जीतने होते हैं। जीतोगे? पक्का जीतोगे? अच्छा, मेरा एक और काम करोगे? ये मेरा काम है, करोगे? मोदी का काम है, महादेव का नहीं है। करोगे? पक्का करोगे? अच्छा, घर घर जाना और बताना कि अपने मोदी भाई परभणी आए थे और उन्होंने आपको प्रणाम भेजा है। मेरा प्रणाम पहुंचा देंगे? हर परिवार में मेरा प्रणाम पहुंचा देंगे? जब हर बुजुर्ग के पास मेरा प्रणाम पहुंचेगा ना, तो हर माता, बहन, बुजुर्ग मुझे आशीर्वाद देंगे और उनके आशीर्वाद ही मेरी ऊर्जा है। उनके आशीर्वाद मुझे देश के लिए दिन रात दौड़ने की ताकत देते हैं और इसलिए ये मेरा पर्सनल काम है। करेंगे ना? जरा हाथ ऊपर करके बताइए, करेंगे ना? मेरे प्रणाम पहुंचाएंगे ना? बहुत बहुत धन्यवाद। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मोदी जी। ये थे धर्म के नाम पर धर्म रक्षक के संकल्प के साथ अयोध्या में धर्म ध्वजा फैलाने का काम जिनने किया है, वो प्रधानमंत्री भारत के। जय श्री राम, जय श्री राम। मोदी जी को जय श्री राम। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। मोदी 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 मोदी। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। खूप खूप धन्यवाद। जाता जाता अपना सर्वांना एक